आपल्या देवाचं नामस्मरण करत होतो। अहो देवानं दोन्ही केलं नाही। मामा साधू नाही, संत नाही, मामा कलियुगातला शेवटचा भोळ्या महादेवाचा अवतार आहे। आणि या भोळ्या महादेवाचा अवतार आपल्या धरणीवरती आलेला आहे। देव विराजमान झालेला आहे। मग आपण सर्वांनी या ठिकाणी ते मामाचं काहीतरी चरित्र ऐकण्यासाठी मग तो सर्वांनी थोडी शांतता राखली। कार्यकर्ते मंडळी थोडं पाठीमागं वागरीकडे जायचे आणि तिकडे मंडळी सर्व मेंढरांचे समोर बोलून घ्यायचे। जेव्हा एक दोघ जण पाठीमागे जाणार, सर्वांनी देवासमोर बोलू घ्या। आणि जसं या ठिकाणी मामांचं चाकरीचा काळ संपत द्यावा आणि जसा देवाचा चाकरीचा काळ संपत द्यावा आणि मामाना फुटक्या थाळीमध्ये महावीराचं जैन बस्तीचं कसं चंदुला शेजन त्यांच्या माईला दर्शन घडून द्यावं। अव जसं त्या माई माऊलीला महावीराचं दर्शन घडावं, फुटकी थाळी उचलून घ्यावी, घरी घेऊन जावी वाड्यावरती आणि आपल्या देवघरामध्ये फुटकी थाळी ठेवावी। आणि जशी ती फुटकी थाळी देवघरात ठेवी, अंतराच्या शहाणा देव बाळूमा अहो अंतराचं मनोमनी देवानं बळकावं की आपली फुटकी थाळी आई साहेबांना वाड्यावरती नेले। अहो जसं सकाळ व्हावे, देवानं सकाळी उठावं, जे काम धंदा ते काम धंदा करावं आणि पुन्हा या मामानं वाड्यावरती जाऊन आई साहेबाला थाळी मागावी। अहो आई साहेब, तुम्ही जर माझी जेवणाची थाळी घेऊन आलासा तर मी जेवण कशात करणार? अहो त्या माई माऊलीने सांगावं, बाळू अरे ती फुटकी थाळी आहे, जुनी थाळी आहे, आपण तुला बाजारामधनं नवीन थाळी आणू, नवीन कपडे आणू। मामानं सांगावं, आई साहेब मला जुनी नवीन तुमची नवीन थाळी नको, नवीन कपडा लत्ता नको, माझी जुनी थाळी माझी मला द्या। परंतु ती माई माऊली थाळी द्यायला तयार नव्हती। आणि जशी थाळी द्यायला तयार नसावी, या जगाच्या मालकांना उपाशी पोटे गाईच्या गोट्यावरती जावं आणि गाई सोडून डोंगर वनात निघून जावं। अहो दिवसभर वनवन फिरून त्या गाई गुराचा सांभाळ करावा आणि दिवसभर सांभाळ करून पुन्हा मामाने त्या गाईच्या गोट्यावरती यावं, जे काम आहे ते काम करावं आणि जगाच्या मालकाला उपाशी पोटी झोपी जावं। तसा पहिला दिवस मामानं अन्नाचा कणही ग्रहण केला नाही। दुसऱ्या दिवशी देखील मामा जे काम आहे ते काम अगोदर करावं आणि सरळ वाड्यावरती यावं आणि सांगावं, आई साहेब माझी जेवणाची थाळी जर तुम्ही ठेवून घेशीला तर मी जेवण कशात करणार? अहो त्या माई म्हणून चंद्रला शेट्टीने सांगावं, बाळू अरे जुनी फुटकी थाळी आहे, आपण तर नवीन थाळी आणू। परंतु मामा नवीन थाळी घ्यायला तयार नव्हतं आणि देवाना दुसऱ्या दिवशी देखील अन्नाचा कण ग्रहण न करता गाईच्या गोट्यावरती जावं, गाई गुरा सोडून डोंगर म्हणत निघून जावं। तसा दिवसभर त्या गाई गुराचा सांभाळ करावा आणि संध्याकाळी देवाना पाठीमागे येता उपाशी पोटी झोपी जावं। अहो 2 दिवस या ब्रह्मांड नायकांना अन्नाचा कण